आज आपण ध्यान म्हणजे काय बघणार आहोत. ध्यानाबद्दल तुम्हाला काय काय माहिती आहे? ध्यानाबद्दल काय काय माहित आहे? ध्यान म्हणजे काय सांगाल का? ध्यान म्हणजे काय? ईश्वराच्या सानिध्यात जाणे, हा. मन एकाग्र करणे, किंवा निर्विचार करण्याचा प्रयत्न करणे, श्वासावर लक्ष केंद्रित करणे. बरं, निर्विचार करण्याचा प्रयत्न करणे. मग मला एक कारण सांगा. मन पटकन निर्विचार होत नाही ना पटकन, म्हणून प्रयत्न करणे म्हटलं. बरं, मग ते ध्यान हे करायला लागतं का आपोआप लागतं? सुरुवातीला करायला लागतं, नंतर मग आपण कंटिन्यू ते तसंच करत गेलं की मग आपोआप लागतं. बरोबर, म्हणजे ध्यान हे मुद्दामन केलं जात नाही, ते आपोआप लागतं. बरोबर. आता ध्यान म्हणजे काय तर एकाग्रता, निर्विचार अवस्था. ध्यानाच्या वस्तूवरती किंवा ध्यानासाठी जे काही, आता ध्यानासाठी जो काही तुम्ही विषय घेतलेला आहे, जे काही वस्तू घेतलेली आहे, त्याला योगामध्ये एक विशिष्ट शब्द आहे, तो तुम्हाला माहित आहे का? धारणा. नाही, जी वस्तू, ज्या गोष्टीवरती, ज्या म्हणजे ज्या विचारावर, ज्या गोष्टीवरती, ज्या सूक्ष्म वस्तूवरती तुम्ही ज्या वेळेला ते हे करता, ध्यान करता, तर त्याला योगामध्ये नाव आहे, तर ते तुम्हाला माहित आहे का? त्याला आलंबन असं म्हटलं जातं. म्हणजे धारणेसाठी जो काही विषय, म्हणजे समजा तुम्ही एखाद्या तुमच्या गुरूंची प्रतिमा घेतली किंवा ओमचं आपण एखादी प्रतिमा घेतली आणि त्याच्यावरती जर तुम्ही आपले विचार म्हणजे लक्ष केंद्रित केलं, तर त्या वस्तूला आलंबन असं म्हटलं जातं. तर बिमलाजी ठकार आहे, तर ते आता हे प्रत्येकाने ध्यानाबद्दल वेगवेगळे विचार मांडलेले आहेत. ध्यान म्हणजे काय ते आपण बघूया. ते म्हणतात ध्यान म्हणजे पूर्ण मौन, म्हणजे मौन पाळणं, म्हणजे तुम्ही काही न बोलता तुम्हाला नंतर जी काही विचारशून्य अवस्था येते ना, तर ते म्हणजे ध्यान. किंवा कोणी असं म्हणलंय स्वतःच्या सोबत असणं, म्हणजे आत्म्यासोबत असणं म्हणजे ध्यान. कोणी म्हणलंय तुमचं मन म्हणजे पूर्णपणे जागृत ठेवायचंय, म्हणजे जाणीव तुमची आहे ना, ती सतत 24/7 तुमची जाणीव असली पाहिजे. नंतर काहींनी म्हटलंय की मन नाही अशी अवस्था, अमन अशी अवस्था म्हणजे ध्यान. आणि पतंजलीनी म्हटलंय प्रत्यय एकतानता, म्हणजे तुमचा अनुभव जे काही तुम्ही ध्यानामध्ये एका क्षणी येतात ते पुन्हा पुन्हा अनुभवणं म्हणजे ध्यान. रशियन एक सेंट आहे म्हणजे संत, तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की अंतर्यामीच्या साक्षीचा शोध घेणं म्हणजे ध्यान. वर्तमानात जे कृष्णमूर्ती, आता तुम्हाला MA ला गेलात की तुम्हाला त्यांचा अभ्यास करायला आहे, तर त्यांची जी काही फिलॉसॉफी आहे ती थोडीफार तुम्हाला अभ्यास करायला आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे की वर्तमानात असणं किंवा संपूर्ण जागरूकता, म्हणजे तुम्ही आत्ताचा जो क्षण आहे तो तुम्ही अनुभवणं आणि पूर्ण जाणीवेसह म्हणजे ध्यान. ओशो म्हणतात ध्यान म्हणजे अक्रिया, म्हणजे कोणतीही क्रिया त्या क्षणी केली जात नाही, म्हणजे विचार करण्याची सुद्धा नाही, कुठलीच क्रिया तुम्ही त्या क्षणी करत नाही, तर ती स्थिती म्हणजे तुमचं ध्यान. आता ध्यान म्हणजे परत एखाद्या गोष्टीवर, किंवा आपण सर्वसामान्यपणे ज्या वेळेला ध्यान म्हणतो त्यावेळेला एखाद्या गोष्टीवरती किंवा वस्तूवर किंवा भावनेवरती तुमचं चित्त एकाग्र करायचं. अग्र म्हणजे काय की टोक, म्हणजे एखाद्या टोकावर, म्हणजे आपले विचार सुईच्या टोकावरती एकच विचार राहू शकतो की नाही, एक अग्र, त्या अग्रावर एकच विचार राहू शकतो. इतकं तुम्ही विचारांची जे काही तुमची अवस्था आहे ना, खूप विचार असलेली, तर ती अवस्था तुम्ही कमी करून तुम्ही अगदी एक विचारापर्यंत तुम्ही यायचं. आणि चित्त तुमचं एकाग्र झाल्यानंतर ती जी स्थिती आहे ती स्थिती तुम्हाला टिकवून ठेवायची असते, ते म्हणजे ध्यान. आता एकाग्रता आपण जर बघितली तर आपल्याला लक्षात येतं की लहान मूल चित्र काढतं ना, त्यावेळेला मन अगदी म्हणजे तो इतकं त्याच्यामध्ये गुंगून गेलेला असतो की त्याला इतर कुठल्या गोष्टींचं काही भान नसतं. तसंच लहान मूल काय किंवा चित्रकार किंवा एखादा कलाकृती, एखादा आर्टिस्ट निर्माण करत असतो, तेव्हा सुद्धा त्याचं सगळं मन त्या
तो जी कलाकृती निर्माण करत असतो त्याच्यामध्ये असतं. तशाच पद्धतीने एकाग्रता आपण म्हणू शकतो की शास्त्रज्ञ ज्या वेळेला एखादं संशोधन करत असतो, त्याच्या मनामध्ये एक विचार असतो आणि तो विचार पुढे घेऊन तो त्याच्यानुसार संशोधन करत असतो. आणि त्या विचाराला म्हणजे अनेक विचार एखाद्या गोष्टीबद्दल अनेक विचार त्याच्या मनात असतात आणि त्या प्रत्येक गोष्टींवरती तो काम करत 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 शेवटी त्याला एक काहीतरी शोध लागतो, एक विचारावरती तो येऊन ठेवतो. बरोबर, म्हणजे त्यांना सुद्धा आपलं काम करण्यासाठी खूप एकाग्रता त्यांची जी काही असते, तर मनाची स्थिती तर ती आपण एकाग्र म्हणू शकतो. आता शास्त्रज्ञांना त्यांना त्यांचं काम करण्यासाठी प्रयोगशाळांची जशी गरज आहे, तसंच आपण विचार केलं तर आपले जे ऋषी होते किंवा तत्वज्ञानी जे कोणी होते, तर ते सुद्धा एकाग्र धारणा ध्यान करत होते की नाही. पण कसं आहे, त्यांच्या आणि ह्यांच्या प्रयोगशाळेमध्ये फरक आहे ना. यांची ऋषीमुनींची प्रयोगशाळा म्हणजे काय, आपलं शरीर आणि मन, बरोबर. पण त्यांची पद्धत एकच आहे, बरोबर. त्यांची पद्धत एकच आहे. पण आता आपण जर म्हटलं की त्यांची एकाग्रता, दोघंही एकाग्रतेने पुढे काम करता आहेत. पण त्यांच्यामध्ये आपण फरक काय आहे, तर त्यांचे जे प्रश्न, त्यांची जी आलंबन आहे ना, म्हणजे ते कशावरती विचार करून पुढे जात आहेत, त्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि हा त्यांचा मुख्य फरक आहे. हं. आता त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो, की त्या दोघा ऋषीमुनींची एकाग्रता आणि शास्त्रज्ञांची एकाग्रतामध्ये फरक आहे. बरोबर, ऋषीमुनींची एकाग्रता त्यांना समाधीपर्यंत घेऊन जाते. बरोबर. मॅडम, मग वैज्ञानिक हे जे आहेत शास्त्रज्ञ ते बाह्य गोष्टीवर विचार करतात बरोबर, आणि बरोबर. ऋषीमुनी जे आहेत ते आंतरिक गोष्टींवर विचार आंतरिक, करून तेच शोध मी लावतात. म्हटलं, तेच आपण आता मॅडम पुढे पुढे तेच येणार होतो, की त्या आंतरिक गोष्टींवरती म्हणजे ते ज्या गोष्टीवरती ध्यान करतात त्याच्यामध्ये फरक असल्यामुळे त्यांच्यामध्ये हा मुख्य फरक आहे. बरोबर. आता आपण ते कसं आपण बघूया, की आपल्या मनाची 4 कार्य आहेत. म्हणजे मनाची जी कार्य आहेत, तर ती 4 आहेत. तर ती कसं भावना, इच्छाशक्ती, स्मृती आणि विचार. हं. मग त्या भावनांनुसार आपण जर बघितलं, की आपण वेगवेगळे योग तुम्ही शिकला असाल, भक्तियोग, कर्मयोग, ज्ञानयोग. तर हे वेगळे-वेगळे जे कुठले योग आहेत ना, तर प्रत्येक जण आपल्या किंवा नवविधा भक्ती पण आपण ज्यावेळेला बघितली, तर त्यावेळेला प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार ती अ, त्या गोष्टीचं आचरण करत असतो. बरोबर. म्हणजे एखाद्या जर भावनायुक्त जर ज्याच्यामध्ये भाव जास्त आहेत, असा व्यक्ती कुठे जाणार? तो भक्ती योगाचा मार्ग निवडणार. बरोबर. हे एवढं लक्षात येतंय का? ज्यांची हो मॅडम. इच्छाशक्ती, विल पॉवर जास्त चांगली आहे, तर ते राजयोगाचा मार्ग निवडतील. समाधीपर्यंत जाण्याचा मार्ग खूप कठीण आहे. आणि एवढा तो लाँग वे तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हाला तुमची विल पॉवर चांगली असणं, इच्छाशक्ती, ती तुम्हाला तप, स्वाध्याय इतके सगळे तुम्हाला सगळे मार्ग, टप्पे पार करत तुम्हाला राजयोगापर्यंत पोहोचायचंय. तर तुमची इच्छाशक्ती खूप चांगली पाहिजे. स्मृती, मेमरी ज्यांची चांगली आहे किंवा आता ह्या 4ही गोष्टी प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये असतात, बरोबर. आणि त्याच्यानुसार, त्याच्या स्वभाव धर्मानुसार तो मनुष्य आपला मार्ग निवडत असतो. स्मृती, त्याच्यासाठी मंत्रयोग, जपयोग वगैरे मार्ग आहेत. आणि जे विचार किंवा थॉट, हे जे कार्य मनाचं आहे, तर ज्ञानयोग त्यांच्यासाठी आहे. आणि हे जर आपण बघितलं, तर हे जे काही मनाची सगळ्या स्तरावरती जी काही कार्य आहे, ते तिथे सगळीकडे योग काम करतं. म्हणजे या कार्यांचा आधार घेऊन तुम्ही ध्यान प्रक्रियेपर्यंत पोहोचू शकता. बरोबर. जप करतो त्यावेळेला सुद्धा जप करताना जी माळ घेतली जाते, माळ आपण प्रत्येक मण्याला तुम्ही स्पर्श करता आणि तुम्ही तोंडाने जप म्हणत असता काहीतरी, तर ती जी एकाग्रता, एका क्षणी तुमची इतकी एकाग्रता साधली जाते तुमच्या कृतीतून, तुमच्या विचारातून, तुम्ही तोंडाने बोलत असता. सुरुवातीला तुमचं लक्ष इकडे-तिकडे भरकटत असेल, पण कदाचित नंतर ते मणी ओढण्याची गती पण तुमची कमी झालेली तुम्ही करून बघा. आपोआप तुमची गती पण तुमची कमी होते. सुरुवातीला तुम्ही फास्ट करता, मग नंतर ती हळू स्लो व्हायला लागून जाते. तर अशा प्रकारे आपल्या मनाच्या कार्यस्थितीतून आपण ध्यान प्रक्रियेपर्यंत पोहोचू शकतो. आता आपण
आता हे आपण सर्वसाधारणपणे ध्यान आपण बघितलं. आता ध्यानावस्थेमध्ये आपण ज्या वेळेला पतंजलींचा अष्टांग योग बघतो, तर त्यावेळेला अ, धारणा, ध्यान, समाधी हा अंतरंग योग आहे. बरोबर? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार हा बहिरंग योग आहे. हं, तर आपल्याला जर ध्यानापर्यंत पोहोचायचंय, तर तुम्हाला आधी तुमची बहिरंग योगाची साधना ही तुम्हाला बळकट करायला लागते. बरोबर आहे ना? बहिरंग म्हणजे एका ठिकाणी ध्यानाला बसायचंय तुम्हाला, तर आधी तुमची शारीरिक स्थिती तुमची नीट पाहिजे. त्याच्यासाठी तुमचा आहार-विहार तुमचा नीट पाहिजे. बरोबर? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमचं श्वासाची गती तुमची नीट पाहिजे. प्राणायामावरती तुम्ही प्राणायाम केला तर तुमचा मनावरती कंट्रोल येणार आहे. मनाच्या नियंत्रणासाठी प्राणायाम केला जातो. बरोबर? कारण तरच प्राणायामाचा इफेक्ट पतंजलींनी सांगितलेला आहे. धारणासूच योग्यता मनसा. म्हणजे काय? की धारणेची तयारी ही धारणेसाठी लागणारी मनाची तयारी ही प्राणायामाने होते. म्हणजे प्राणायामाचा उपयोग त्यांनी पुढे कसा होतो तर हा सांगितलेला आहे. बरोबर? एवढं लक्षात येतंय? मग हो. आता बहिरंग म्हणजे आधी तुम्हाला बाहेरच्या गोष्टी तुम्ही म्हणजे असं तुम्ही म्हणू शकत नाही डायरेक्ट उठलात आणि ध्यानाला बसलात. बसू शकता, पण तुम्हाला ती तुमची एक बैठक आधीची तुमची असली पाहिजे. हं. नाहीतर काय होतं, की तुमच्या अ, ध्यान प्रक्रियेमध्ये ध्यानाची साधना करतात त्याच्यामध्ये अडथळे येऊ शकतात. आता हे शारीरिक अडथळे तसे मनाचे अहंकार असतो किंवा संशय असतो. मी हे करतोय ते बरोबर करतोय की नाही? हे केल्याने मला फायदा होईल की नाही? मी काय पोहोचलोय ते नीट आहे की नाही? अशा प्रकारचे ज्या काही योग मार्गातले अडथळे सांगितलेले, जे काही बाधा सांगितलेल्या आहेत, तर ते येऊ शकतात. तर त्या आपण येऊ न देणं हे आपण त्याच्यासाठी बघायचं. आणि हे वेगवेगळ्या पद्धतीने आणि दुसरी गोष्ट काय आहे, की तुम्हाला योगाच्या नाही ध्यानाच्या आपण बघितलेलं की वेगवेगळ्या ध्यान पद्धती आपण शिकलोय. अजूनही कितीतरी प्रकारच्या ध्यान पद्धती आहेत. बरोबर? प्रत्येक तंत्रामध्ये, प्रत्येक मार्गामध्ये वेगळ्या-वेगळ्या ध्यान आज तुम्ही आम्ही सुद्धा याच्यातलं काही आता जे काही ध्यान पद्धती शिकलोय त्याच्यातून एक काहीतरी काढून त्याच्यातून आपण मार्ग निवडून आपलं जर मन एकाग्र होत असेल, तर आपण आपली ध्यान पद्धती पण काढू शकतो. म्हणजे आपण तेवढ्या योग्यतेचे नाही एवढं नक्की, पण अशा प्रकारे वेगळे-वेगळे ध्यान पद्धती निघालेल्या आहेत. तर कुठलाही मार्ग तुमच्या स्वभावाला रुचेल, तुम्हाला जमेल अशा पद्धतीने तो तुम्ही निवडायचा आहे आणि तो मार्ग निवडल्यानंतर मात्र तुम्ही नियमितपणे ध्यान करायचं आहे आणि हे ध्यान जर तुम्ही ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी म्हणजे असं खूप जणांचा हा अनुभव असा आहे, की ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी जर तुम्ही तो जर नियमित ध्यान धारणा केली, तर तुमचं ध्यान हे चांगलं लागतं. आणि मग नंतर हळू तुमचं ध्यानातला वेळ सुद्धा वाढायला लागतो. आधी कमी वेळापासून तुम्ही सुरुवात करायची आणि नंतर मग तुमचा तो कालावधी आहे, तो हळू वाढवत आपोआप वाढतो तो. वाढवत न्यायचा आहे हळू पण त्यावेळेला त्या ठिकाणी बसणं हे नियमितपणे हे आवश्यक आहे. हं. आता पुढे जाऊया. मनाची संतुलित अवस्था म्हणजे ध्यान. आपण बघतोय ध्यानासाठी काय-काय वेगवेगळ्या गोष्टी कोणी काय-काय सांगितलेल्या आहेत. तर ध्यानाची संतुलित अवस्था म्हणजे ध्यान. ध्यान हे लावावे म्हणजे ध्यान हे लागतं, लावावं लागत नाही. म्हणजे त्याच्यासाठी फोर्सफुल प्रयत्न करायला लागत नाही. हे आपोआप तुम्ही बसलात, की आपोआप तुमचं ध्यान लागायला लागतं. म्हणजेच ध्यान करणाऱ्याने प्रयत्नशून्य अवस्थेत असावे. म्हणजे अतियत्न करू नये. म्हणजे तुम्ही फोर्सफुल कुठली गोष्ट करायची नाहीये. एका ठिकाणी शांत बसायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की अ, खूप सारे आपण डोळे बंद केले, हे कपाळावर आठ्या ठेवल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही नाही करायचं. याच्यासाठी आधी तुम्हाला ना मनाचा सहभाग खूप आवश्यक असतो, की मला ध्यान करायचं आहे आणि मी इतका वेळ बसणार आहे. ही मनाची आधी तयारी तुम्हाला करायला लागते. म्हणजे शरीराची तयारी तर आवश्यक असतेच, पण मनाची सुद्धा तयारी तुम्हाला करणं आवश्यक असतं. शून्यामध्ये जाणं म्हणजे ध्यान. आता ती जी अवस्था असते त्याला प्रत्येकाने वेगवेगळी नावं दिलेली. तर शून्यामध्ये जाणं म्हणजे काय, की तुमचे विचार तिथे शून्य होतात. विचाररहित अवस्था असते आणि ह्या शून्यामध्ये जाण्यासाठी तुमची संपूर्ण शरणागती हवी, समर्पण हवं.
म्हणजे आपल्या मनामध्ये अहंकार ठेवून किंवा आपण जर एखादी प्रतिमेवरती तुम्ही धारणा ध्यान करत असाल, तर त्या गुरुला, त्या प्रतिमेला तिच्यावर तुमची श्रद्धा ही पूर्णपणे असली पाहिजे. तुमची श्रद्धा असेल, तिथे शरणागती असेल, तर तुम्हाला ध्यानाच्या मार्गामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. जागृतता, सजगता, सावधानता, साक्षीभाव म्हणजे ध्यान. अशा सजगतेमुळे आपली मनापासून मुक्तता होते, म्हणजेच आपण अमन होतो. आता पतंजलींनी काय म्हटलेलं आहे? आता हे इथपर्यंतच तुम्हाला कळलेलं आहे का मला सांगा? इथपर्यंतच तुम्हाला कळलेलं आहे का? माझं ऐकू येतंय तुम्हाला? सुवर्णाताई तुम्हाला ऐकू येतंय का? येस मॅडम. हां. आता काय सांगाल बरं ध्यान म्हणजे काय? आत्तापर्यंत जे ऐकलो त्याच्यातून तुम्ही काय सांगाल? मनाची संतुलित अवस्था म्हणजे ध्यान. वर्तमानात राहणे म्हणजे ध्यान. हं. आपलं मन एखाद्या भावनेवर, विचारावर किंवा प्रतिमेवर एकाग्र करणे म्हणजे ध्यान. किंवा आपण एखाद्या प्रतिमेवर किंवा गुरुच्या ठिकाणी गुरुची प्रतिमा ध्यानासाठी वापरत असू, तर त्या व्यक्तीबद्दल श्रद्धा, विश्वास असायला पाहिजे. किंवा त्यांच्या प्रती आपल्या मनाची शरणागती, समर्पण भाव मनामध्ये असायला हवे. हं. आणि ध्यानासाठी पतंजलींनी सांगितलेली बहिरंग जी अवस्था आहे ती पूर्ण करायला हवी. कारण आपण ध्यानाला बसल्यानंतर आपल्या मनामध्ये शारीरिक किंवा मानसिक अडथळे निर्माण होणार नाहीत. हं. आता आणि हां. सांगा, सांगा. मनाची कार्य कुठली आहेत? मनाची कार्य म्हणजे नेमकं म्हणजे काय म्हणायचं मला? आपण मनाची 4 कार्य बघितली. आपण बघूया याच्यावरती. भावना, इच्छाशक्ती, स्मृती आणि विचार. बरोबर. आणि या कार्यांनुसार आपण कुठलाही मार्ग निवडून ध्यानाची प्रक्रिया आपण करू शकतो. बरोबर? म्हणजे प्रत्येक जण आपापल्या विचारानुसार, स्वभावानुसार, वैचारिक क्षमतेनुसार आपला कल कशामध्ये आहे हे लक्षात घेऊन त्या पद्धतीनं जर ध्यानाची प्रक्रिया जर कोणतीही ध्यान आणि कोणतीही ध्यान पद्धती तुम्ही निवडू शकता. म्हणजे निवडली तुम्ही विपश्यना करू शकता, तुम्ही प्रेक्षा ध्यान करू शकता किंवा इतर कुठल्याही ज्या कुठल्या ध्यान पद्धती आहे, की तुम्हाला असं वाटतं, की मी हे केल्यामुळे मला शांत वाटतंय, माझं ध्यान योग्य पद्धतीने होतंय, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही कुठलीही ध्यान पद्धती निवडू शकता. बरोबर? आणि ती अगदी तज्ञ मार्गदर्शकाखाली तुम्ही ती शिकून घ्यायची. म्हणजे शिकणं, आता शिकणं हा शब्द सुद्धा कठीण आहे. ध्यान हे शिकवलं जात नाही. ध्यान हे लागतं किंवा आपोआप ते होतं. बरोबर? पण प्रत्येक ध्यानाची पद्धती असते. म्हणजे प्रेक्षा ध्यानाची ही एक पद्धती असते. तर ती पद्धती तुम्हाला त्या ठिकाणाहून तुम्हाला आत्मसात करून घ्यायला लागते. आणि मगाशी तुम्ही म्हणलात, की बहिरंग योगामध्ये पूर्णता आल्यावर नाही. आता पूर्णता येईस तोपर्यंत तुम्ही तुम्ही प्राणायामाच्या वरच्या लेव्हलपर्यंत जाईस तोपर्यंत तुम्ही ध्यानधारणा करायचीच नाही का? असं नाहीये ना. तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही बाकीच्या पण गोष्टी करता आहात आणि त्याच्या बरोबरीने सुरुवातीला तुमचं काय म्हणूया, चांगलं ध्यान हे लागणारच नाहीये. बरोबर. तुमची क्षमता ही कमीच असणार आहे, पण हळू ती वाढत जाते आणि बाजूबाजूनी ही पण साधना तुम्ही करायचीच आहे. पण तिथे तुमची बसण्याची क्षमता तुमची वाढली पाहिजे. बरोबर? आता मला एक सांगा, अष्टांग योगातला यम, नियम आणि ध्यानाचा काय संबंध आहे बरं? आपण आसन आणि प्राणायामाचा बघितला. बरोबर? आसनाने तुम्हाला एक बैठक मिळते. तुमच्यातल्या बरं ते पुढे पण आपण बघणार आहोत. मला एक यम नियम सांगा बरं. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, यमाः, शौच, संतोष, तपः, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधानानि नियमाः. बरोबर. हे 5 नियम आणि 5 यम आहेत. बरोबर. नियम. पण मग मला सांगा, की इथे असं का म्हटलेलं आहे, की म्हणजे यमनियमांचा तुमच्या ध्यानावरती परिणाम म्हणजे चांगलं होऊ शकतं. यमनियमांमध्ये जर तुम्ही यमनियमांची साधना नियमितपणे करत असाल, तर ध्यान का चांगलं होऊ शकतं? कारण यम नियमांमुळे आपलं मन एकाग्र आणि शांत राहण्यासाठी मदत होते.
यम आणि नियम हे नैतिक शिक्षण आपल्याला देतात. आणि एक आपली वैचारिक बैठक स्थित होण्यासाठी यम नियमांची मदत आपल्याला होते. किंवा अहिंसा आहे, अपरिग्रह आहे किंवा सत्य आहे, अस्तेय आहे, ह्या गोष्टींचा जर आपण अवलंब करत गेलो तर आपल्या मनामध्ये मानसिकरित्या काही अडथळे निर्माण होणार नाही. म्हणून बरोबर. यम नियमांची आवश्यकता ध्यान लागण्यासाठी खूप गरजेची आहे. बरोबर आहे. आपल्याला खूप जर राग आला असेल तर आपण ध्यानाला बसल्यावरती आपल्या मनामध्ये तेच विचार येणार हो. आणि आपलं ध्यान आहे त्या आलंबनावरती न जाता आपल्या रागाचा जो विषय आहे त्याच्यावरती त्याचंच आपण चिंतन करत बसणार. हो की नाही? किंवा आपण चोरी जर केली तर मी चोरी केली हाच विचार मनामध्ये येईल. किंवा परिग्रह आहे की एखाद्या गोष्टी परिग्रह नाही, अपरिग्रह. परिग्रह म्हणजे काही गोष्टींचा आपण कधी कधी संचय करतो ना. तर मग त्या गोष्टी मी कशा सांभाळू, कुठे ठेवू, काय करू, त्या व्यवस्थित असतील की नाही याचा सारखा विचार मनात येईल आणि ध्यान लागणार नाही. अशा बरोबर. प्रकारे. आणि नुसता वस्तूंचा साठा म्हणजे अपरिग्रह नाही, विचारांचा सुद्धा साठा असतो. राईट. आपले विचार सुद्धा आपले इतके मनामध्ये एकत्रित झालेले असतात, तर हळूहळू ते विचार कमी करण्याचं साधन सुद्धा हे ध्यान आहे. ध्यान प्रक्रियेमध्ये हळूहळू तुमचे विचार सुद्धा कमी व्हायला लागतात. बरोबर. आता आसनांमुळे का बरं? आसनांचा फरक कसा काय पडणार आहे ध्यानावरती? आसनांमुळे आपलं शरीर स्थिर राहण्यासाठी मदत होते. की आपण एका जागी बसून आपल्याला माहित नसतं किंवा काही जण बऱ्याच जणांचा स्वभाव हा चंचल असतो, एका ठिकाणी बसू शकत नाही किंवा असं बसू शकतील गप्पा मारत, पिक्चर बघत, गाणे ऐकत, परंतु काहीच न करता किंवा मग नुसतं ध्यानाला बसायचं म्हणलं तर सामान्य माणूस बसू शकत नाही. मग आपण आसनांचा जर अभ्यास केला तर आसनामधून आपल्याला आपल्या शरीराला स्थिरता निर्माण होईल, आपलं शरीर स्थिर राहण्यासाठी मदत करेल. बरोबर. प्रशांतजी मला सांगा, आसनांचा इफेक्ट काय सांगितलाय बरं पतंजली योग सूत्रामध्ये? आसनांमुळे काय होतं? काय आठवत नाही मॅडम एकदम. आसनांची सूत्र सांगा, तुम्हाला येतात, मला माहितीये. स्थिरम सुखम आसनम. हा. अजून स्थिर सुखमासनम. नाही, हे बहुतेक योग दर्शन मधलं नाहीये. प्रयत्न शैथिल्यानंतर समाप्रतिभ्याम. बरोबर. आणि आसनांचा परिणाम सांगणारं सूत्र बरोबर. ततो जिन्वानभिघातः. बरोबर. ततो द्वंद्वानभिघातः. मग त्याचा अर्थ सांगा बरं काय आहे? जे शेवटचं सूत्र आहे तो आसनांचा परिणाम आहे. बरोबर. मग आसनांचा परिणाम द्वंद्वांचा नाश होतो. म्हणजे काय होतं? आणि आपलं शरीर शीत उष्ण, सुख दुःख ह्या गोष्टींमध्ये समान राहण्याचा सराव किंवा त्या गोष्टीची सवय होऊन जाते आपल्याला. बरोबर. आता जर हा आसनांचा परिणाम आपण विचारात घेतला तर तुम्हाला जर ही सवय असेल कुठल्याही स्थितीमध्ये, म्हणजे कुठल्याही दोन अपोजिट स्थितीमध्ये, विरुद्ध स्थितीमध्ये तुम्ही बॅलन्स राहू शकता की नाही? बरोबर. म्हणजे मग ह्याचा तुम्हाला मन शांत ठेवण्यासाठी परिणाम होऊ शकतो की नाही? बरोबर. याचं माझं व्यक्तिगत थोडस मत याच्यात आणखी मी ऍड करू शकतो की माझा स्वतःचा असा अनुभव आणि सांगू शकतो की आपण ज्यावेळेस आसन करतो तर होते काय की एक्झॅक्टली आपल्या ज्या मसल्स असतात तर ह्या फ्लेक्झिबल तर होतात. ज्यावेळेस ध्यानस्थ होतो तर त्यावेळेस आपल्या बॉडीतलं बरचसं काही ब्लड सर्क्युलेशन होत नाही. तर यांनी आसनांनी काय होते की बॉडी फ्लेक्झिबल झाल्यामुळं त्या ज्या अडथळे शरीरात ते निर्माण होतात तर त्या अडथळ्याला थांबवायचं काम सुद्धा आसन करते. आणि आसन फक्त आपलं शारीरिक क्रिया नाही तर त्याच्यासोबत आपण प्राणायाम, त्याच्यासोबत श्वास म्हणजे प्रश्वास सुद्धा घेतला तरच ते आसन ठरते अथवा तो व्यायाम प्रकार ठरतो. तर त्याच्यामुळे होते काय की हे आसन करताना आपली ऊर्जा लेवल सुद्धा ही वाढलेली असते बॉडीतली. आपण विचार काय करतोय, आसनांच्या मुळे ध्यानाला कसा फायदा होऊ शकतो हा आपण विचार करतो. बरोबर. मग आसनांचा परिणाम
तुम्हाला एका ठिकाणी बसण्यासाठी होतो आणि दुसरं आसनांचा परिणाम तुमच्या द्वंद्वांचा नाश होतो. त्यामुळे ती जी मानसिक लेवल आहे त्याच्यामुळे तुम्ही ध्यानाच्या क्रियेमध्ये तुम्हाला जास्त प्रगती मिळू शकते. प्राणायामामुळे काय होतं? मनोनियंत्रण, श्वासाच्या लेवाते चलम चित्तम, त्यामुळे श्वासाच्या गतीवरती तुमचा परिणाम होतो. मग श्वास प्रश्वास जर तुमचा व्यवस्थित लांबला तर तुमची विचारांची गती पण तुमची कमी होते की नाही. आणि आपण ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये आपण जी विचार अनेक विचार असतो तो अनेक विचारांकडून एक विचाराकडे जात असतो. ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये अनेक विचारांकडून एका विचाराकडे आपण जात असतो. त्याच्यासाठी तुमचं मन शांत असणं गरजेचं असतं. हो. बरोबर. तुमचं श्वासावर कंट्रोल म्हणजे ती एरवी तुम्ही साधना केली तर त्याचा परिणाम, त्या प्राणायामाचा परिणाम तुम्हाला ध्यानामध्ये तुम्ही होतो. आता आपण पतंजलीनुसार म्हणजे आता तुम्हाला ध्यान प्रक्रिया म्हणजे काय हे तुम्हाला कळलेलं आहे. बरोबर. आता आपण पुढे जाऊया. पतंजलींनी ध्यान काय म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये अंतरंग योगामध्ये काय काय येतं मला सांगा बरं. काय धारणा, अंतरंग ध्यान, योगात? धारणा, ध्यान आणि समाधी. धारणा, ध्यान आणि समाधी. मग धारणा कशाला म्हटलेलं आहे तुम्ही सांगा बरं मला. धारणा कशाला म्हटलेलं आहे. धारणा कशाला आहे? कोण सांगायचं मॅडम? कोणी सांगा. तुम्हाला काय समजलेलं आहे माहिती आहे त्याच्यावरती आपण पुढे जाणार आहोत. इथेच तुमची परीक्षेची तयारी होऊन जाणार आहे. कळलं? धारणा म्हणजे काय? आपलं मन एखाद्या गोष्टीवर एकाग्र करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे धारणा. बर. मग आपण मगाशी ध्यानामध्ये पण तुम्ही हेच म्हणालात. नाही मॅडम, ध्यानामध्ये धारणेच्या पुढची अवस्था ध्यानामध्ये येते. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो त्याची जी आलंबनाची जी वेळ आहे, कालावधी आहे तो जास्त असतो आणि एकाग्रता देखील धारणेपेक्षा जास्त असते. धारणा ही सुरुवात आहे तर ध्यान ही त्याच्या धारणेच्या पुढची पायरी आहे. बरोबर. माझे शब्द चुकतायत का मॅडम? नाही 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 नाही, बरोबर आहे. थोडं थोडं आपण सुधारूया. प्रशांतजी तुम्ही काय सांगाल? म्यूट आहात तुम्ही. म्यूट आहात. म्यूट आहात. अनम्यूट करा. आपण ज्या वस्तूवरती धारणा एखाद्या विशिष्ट मग त्याला आपण काय म्हणतो, देश बंद चित्तस्य बरोबर आहे. देश बंद चित्तस्य धारणा म्हणजे बरोबर. कुठलाही देश म्हणजे आपलं शरीर अथवा बाहेरच्या एखाद्या वस्तूवरती आपलं मन त्या ठिकाणी एकाग्र करणे म्हणजे धारणा. बरोबर. आता समजा मी जर थोडक्यामध्ये समजून आपण घ्यायचं झालं तर आता समजा आपण श्रीकृष्णाच्या मूर्तीवरती आपण जर ध्यान करतो आहोत. ध्यानासाठी आपण श्रीकृष्णाची मूर्ती, सगळ्यात महत्वाची आलंबन किंवा ध्यानासाठी जो विषय निवडलेला आहे तो पवित्र असला पाहिजे, शुभ असला पाहिजे. कारण आपली त्यानुसार ती साधना ठरते. बरोबर. म्हणजे जे काही तांत्रिक मांत्रिक असतात तर त्यांचे धारणेचे विषय वेगळे असतात म्हणून त्यांना आपण काळी जादू किंवा ती आपण वेगळ्या तऱ्हेची विद्या आपण त्याला म्हटलं जातं. बरोबर. तर आपण हे जे करतो तर ते जो धारणेचा विषय आहे हा नेहमी शुभ पवित्र असला पाहिजे, पहिली ही गोष्ट. आता जर आपण समजा आपण श्रीकृष्णाच्या मूर्तीवरती धारणा करतो. आता मी श्रीकृष्णाची मूर्ती म्हटल्यानंतर तुम्ही पाहिलेली मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर आली की नाही? आपण 3 जण इथे आपण आहोत आता आणि प्रत्येक जण आपण श्रीकृष्ण म्हटल्यावरती मी कुठली मूर्ती बघितली असेल किंवा मी मूर्ती नसेल बघितली तर मी कुठलं चित्र बघितलं असेल श्रीकृष्णाचं ते माझ्या डोळ्यासमोर येतं. बरोबर. म्हणजे प्रत्येकासाठी ते आलंबन वेगळं वेगळं असू शकतं श्रीकृष्ण म्हटल्यावरती. बरोबर. मग तो श्रीकृष्णावरती जर तुम्ही बघता आहात, श्रीकृष्णाची मूर्ती समोर आहे
तर मी ज्या वेळेला श्रीकृष्णावर धारणा करते, तर त्याच्या नखशिखांत त्याला बघते. त्या श्रीकृष्णाबद्दलचे अनेक विचार माझ्या मनामध्ये असतात. विषय एकच आहे, श्रीकृष्ण. विषय एकच आहे, श्रीकृष्ण. पण त्या श्रीकृष्णाचं चित्र कदाचित माझ्या डोळ्यासमोर येईल. त्या श्रीकृष्णाची एखादी गोष्ट असेल मी ऐकलेली, ती माझ्या मनात येईल. कदाचित आजीनी सांगितलेली गोष्ट येईल, आईनी सांगितलेली येईल, किंवा मी वाचलेली मनामध्ये येईल, किंवा कुठेतरी मी ऐकलेलं असेल श्रीकृष्णाबद्दल खूप काही छान, ते माझ्या मनामध्ये येईल. म्हणजे ते मूर्ती बघता बघता माझ्या मनामध्ये असे श्रीकृष्णाबद्दलचे विचार अनेक येणार आहेत. बरोबर. पण माझा विषय काय असणार आहे? श्रीकृष्ण. श्रीकृष्ण. हा, बरं, आता ठीक आहे, हे मनामध्ये विचार आले, पण मी बघते काय? मूर्ती. मी माझ्या मनाला सांगते की मी मूर्तीकडे बघते. मग मी बघते आहे मूर्तीकडे, तर मी त्याच्या पायांकडे बघते, मी त्याचं पैंजण बघते, मी त्याचा पितांबर बघते, मी त्याच्या कमरेचा शेला बघते, कंबरपट्टा बघते, त्याच्या गळ्यामधल्या माळा बघते, म्हणजे वैजयंती माळा, फुलांची माळ आहे किंवा इतर दागदागिने आहेत गळ्यामध्ये घातलेले, त्याचे बाजूबंद बघते, त्याच्या हातातली बासरी बघते, बासरीला कदाचित बांधलेली मोत्याची एखादी छानसा सर असेल तो मी बघते, त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स मी बघते आहे, त्याचा मी मुकुट बघते, त्याचा कानातले मी बघते आहे, त्याचा मुकुट सोनेरी मुकुट आहे आणि त्याला छान मण्यांचा तुरा असे म्हणजे मणी लावलेले आहेत ते मी बघते, आणि वरती एक मोरपीस आहे, त्यात मुकुटाच्या वर छानसं मोरपीस आहे ते मी बघते. म्हणजे मी काय करते आहे, माझ्या मनामध्ये विचार हे श्रीकृष्णाबद्दल आहेत, पण त्याच्याबद्दलची ती मूर्ती बघतानाही मी त्याच्याबद्दलचे अनेक गोष्टी मी बघते. माझ्या मनामध्ये अनेक विचार आहेत, पण विषय काय आहे? एकच आहे, श्रीकृष्ण. धारणेमध्ये तुमचा विषय एकच असतो, पण त्याच्याबद्दलचे तुमचे विचार अनेक असतात. आणि मग आपल्याला त्याच्यातून पुढे जायचंय एकाग्र अवस्थेकडे. बरोबर. मग आता मी जर श्रीकृष्णाकडे बघते, शांतपणे बघते, हळूहळू माझं लक्ष एका ठिकाणी ते राहिलं. म्हणजे त्याच ठिकाणी मी गुंगून गेले. कदाचित मी मोरपिसाच्या वरती गुंगून गेले. मग त्या मोरपिसाचा आकार, आजूबाजूचा थोडासा तो सोनेरी गोल्डन ब्राऊन कलरचा बाहेरची पिसं, त्याच्या आतमधला आकार, मग त्याच्या आतमध्ये हिरवं निळं, मग त्याच्यातला तो योनीच्या आकाराचा तो रंग, आणि असं करत करत मी त्या आतपर्यंत गुंगून गेले आणि एकाच ठिकाणी माझं मन तिथे राहिलं. मग एकाच ठिकाणी तुम्ही राहता आहात, तुमचा विचार राहतो आहे, तर ती अवस्था तुमची ध्यानाची झाली. अनेक विचारांकडून तुम्ही एक विचाराकडे गेला आहात आणि त्या क्षणी तुमचं मन शांत झालं एक विचाराने, आणि तीच शांत अवस्था तुम्ही पुन्हा पुन्हा अनुभवता आहात. तुम्हाला इतर विचार येत नाहीये. तुमची ती अवस्था, समरसतेची अवस्था, ही तुमची टिकून राहते. ती जी टिकून राहते ना, म्हणजे तुमचं ते ध्यान लागलं, असा त्याचा अर्थ. एवढं समजलं का? हो. की तुम्हाला जी तुम्हाला जी अवस्था प्राप्त होते ना, शांत विचार शून्य, ती तुमची टिकून राहते ना, काही क्षणांपर्यंत टिकून राहते. आता तुमच्या सरावानुसार तो जो पिरियड आहे तो तुमचा वाढत जातो. बरोबर. कधी एखाद्या दिवशी तुमचं ध्यान लागणार पण नाही. एखाद्या दिवशी तुमचं बसल्या बसल्या ध्यान लागेल आणि ती अवस्था तुमची टिकून राहील. तर जे टिकून राहणं जे असतं ना, एकरूप होऊन जाता तुम्ही त्या विचारामध्ये. समजा माझं ध्यान त्या बासरीवरनं हटत नाहीये आणि त्या बासरीचे सूर मी कधी ऐकलेले असतील तेच माझ्या कानामध्ये येतायत आणि मी त्याच्यात गुंगून गेले आणि मला दुसरं काही आठवत नाहीये, काही नाही. मी फक्त बासरीचे धून माझ्या कानामध्ये एक वाजते आणि मी त्याच्यातच गुंगून गेलेली आहे. तर माझं तिथे ध्यान लागलेलं आहे. तोच अनुभव मला प्रत्येक क्षणाला येतो आहे काही काळापुरता. तर ती ध्यानाची स्थिती असते. एवढं लक्षात आलं? हो. हं? आता देशबंध चित्तस्य धारणा. धारणेसाठी निवडलेल्या बाह्य व आंतरिक विषयाच्या आकृती बंधामध्ये आता आपण बाह्य विषयही असू शकतात आणि आंतरिक विषयही असू शकतात. बाह्य विषय म्हणजे कुठले येतील बरं, सांगा बरं? काय? धारणेसाठी तुम्ही बाह्य विषय निवडता, तर ते बाह्य विषय कोणते असू शकतील सांगा बरं?
मूर्ती, चित्र किंवा मग चित्र म्हणजे आता तुम्ही ती मूर्ती म्हणजे तुम्हाला सांगायला पाहिजे की मूर्ती म्हणजे कसली मूर्ती. आपण आपण पवित्र, शुभ किंवा अशी चिन्ह आपण निवडणार आहोत. तर हा. तुमच्या इष्ट देवतेची, इष्ट हा शब्द वापरला की मला कदाचित गणपती आवडत असेल, एखाद्याला श्रीकृष्ण आवडत असेल, एखाद्याला विष्णू आवडत असेल, विठोबा आवडत असेल, एखाद्याला शंकर आवडत असेल, त्याला किंवा एखादा साईबाबांवरती भक्ती असेल किंवा कोणी स्वामी समर्थांवरती असेल, तुमची ज्याच्यावरती भक्ती आहे, तुमचं ज्याच्यावर श्रद्धा आहे, असं म्हणजे ती इष्ट हा शब्द वापरला की त्याच्यात हे सगळं येतं. तुमच्या हा. इष्ट देवतेची प्रतिमा किंवा मूर्ती, बरोबर. ओमचं प्रतीक, ओमचं प्रतीक सुद्धा येऊ शकतं किंवा कुठलंही पवित्र गोष्ट जी असेल तर तिच्यावरती तुम्ही तुम्ही फुलावरती सुद्धा ध्यान करू शकता. तो हो हो. फुलाचा रंग सगळं म्हणजे तुम्ही एक एक करत हळूहळू त्या जेव्हा तुम्ही आपण पुढे बघणार आहोत की स्थूलाकडून सूक्ष्माकडे तुमची ही प्रवास असू शकतो. म्हणजे आता तुम्ही जसं मी म्हटलं की मी बासरीवर ध्यान करताना नंतर त्याच्या आवाजावरती ध्यान केलं म्हणजे मी स्थूलाकडून सूक्ष्माकडे गेले, बरोबर. सुरुवातीला तुमचा प्रवास स्थूलापर्यंत मर्यादित असेल म्हणजे ती मूर्ती बघणं बिघणं इथपर्यंतच असेल, पण नंतर तो तुमचा प्रवास जसजसं तुम्ही पुढे जाता तसतशा त्याच्यातल्या सूक्ष्म गोष्टींवरती तुम्ही ध्यान करू शकता. म्हणजे आता फूल, हा आता तुम्ही स्थूल विषय घेतला तर त्याचा सूक्ष्म विषय म्हणजे काय येईल, त्याचा सुवास, त्याचा गंध तन्मात्रा, बरोबर. म्हणजे त्या हम्म. सुवासावरती म्हणजे तुम्ही त्याचा वास आधी घेतलेला आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचं ध्यान करू शकता. हा, तुम्ही काय म्हणालात सांगा बरं, कोण काय विचारत होतं. मी बोलत होते मॅडम. तुम्ही विचारलं की बाह्य गोष्टी तुम्ही कोणत्या निवडाल. हा, हा. चित्र, फोटो, मूर्ती, फूल, पान किंवा एखादं निसर्ग चित्र, सूर्य, चंद्र, आकाश, किंवा आपल्या घरातील जे दैवत असतात, बरोबर. देवाऱ्यातील मूर्ती वगैरे. आणि सूक्ष्म विषय काय असतील. सूक्ष्म विषय आता तुम्ही सांगितलेलं तेच, फुलांचा सुगंध, बासुरीचा म्हणजे ध्वनी. तन्मात्रा आपण ज्याला म्हणतो की त्या त्याच्यावरती किंवा आपल्या आतमध्ये म्हणजे आंतरिक विषय असतात ना ते सुद्धा. म्हणजे आपल्या आतमध्ये आपण म्हणूया की हृदय कमल हा शब्द वापरला जातो म्हणजे आपण अनाहत चक्रावरती तुम्ही तुमचं ध्यान करू शकता, तुम्ही आज्ञा चक्रावरती ध्यान करू शकता, वेगवेगळ्या चक्रांवर आपण ध्यान करतो की नाही. अशा प्रकारे नाभी चक्रावरती ध्यान केलं जातं म्हणजे आंतरिक विषयांवरती सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता. आणि आपलं चित्त सर्वसमावेशकतेने म्हणजे ते पूर्ण तऱ्हेने आपण त्याच्यावरती त्या विषयावरती जो काही तुम्ही निवडलेला आहे धारणेसाठी विषय त्याच्यावरती तुम्ही एकाग्र करता चित्त, ती झाली तुमची धारणा. आणि आता मॅडम, हे आता हे अनाहत चक्र, आज्ञा चक्रावर ध्यान केंद्रित करणं म्हणजे सूक्ष्मावर ध्यान केंद्रित करणं. हो, ते आता तुम्हाला दिसतात का मला सांगा बरं. हे आंतरिक सूक्ष्म विषय झाले ना. हो बरोबर. तुम्ही नाभीवरती ध्यान केलं म्हणजे तुम्ही स्थूल, तुमचं ध्यान धारणा ही स्थूल आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही मणिपूर चक्रावरती ध्यान करताय त्यावेळेस ते सूक्ष्म लेवलला गेलं. कारण मणिपूर चक्र कुठे नाभीमध्ये आहे. हा, पण नाभी चक्र ज्या वेळेला आपण नाभीवर नाही म्हटलेलं आहे, नाभी चक्र म्हटलंय. नाही, फरक आहे त्याच्यामध्ये. नाभी चक्र तुम्ही जे म्हणताय ना स्थूलावर, तुम्ही नाभीवर म्हटलं तर स्थूल झालं, पण नाभी चक्र म्हटलं ना तर चक्र संकल्पना ही आपल्याला दिसू शकते का, आपण नाही ना, बरोबर. मग ती सूक्ष्मच झाली, बरोबर. नाभी चक्रे काय ध्यान पुढे आहे की म्हणजे तुम्हाला नाभी चक्रावरती जर तुम्ही ध्यान केलं काही वर्ष तर तुम्हाला पूर्ण एखाद्याच्या नाभी चक्रावर ध्यान केलं तर तुम्हाला त्याच्या शरीरात काय काय चाललंय हे सगळं दिसेल. काय व्यूह ज्ञान. मला एक्झॅक्टली तेच म्हणायचं होतं की आयुर्वेदाचा जो शोध आहे तो याच्यातूनच लागलेला आहे. चला आता पुढे जाऊया. ध्यानाची काय सूत्र आहे. तत्र प्रत्ययैकता ऐकतानता ध्यानम. आता याच्यामध्ये त्याचा अर्थ असा आहे, धारणेचा जो विषय असेल त्यामध्ये अनुभवाच्या समरसतेचे सातत्य टिकवणे म्हणजे ध्यान. धारणेचा जो कुठला विषय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही अनुभव येतात
त्याच्यामध्ये तुमचं जी समरसता असते त्याचं सातत्य टिकवून ठेवणं, म्हणजे एका क्षणाला जे काही तुमचं ध्यान लागतं, निर्विषय मन होतं, तर ते पुन्हा पुन्हा तो क्षण तुमचा वाढत जातो. ते सातत्य टिकवलं जातं म्हणजे ध्यान. आता याच्यामध्ये प्रत्यय, तत्र प्रत्यय असं म्हटलेलं आहे. आता प्रत्यय म्हणजे काय? तर अनुभव. प्रत्ययाचा अर्थ काय आहे? अनुभव. अनुभव. आणि एकतानता, एकतानता म्हणजे काय? समरसतेचं सातत्य. सातत्य टिकून राहणं म्हणजे एकतानता. हं? एका क्षणाला जी भावना, जो अनुभव तुम्हाला आला आहे, त्या अनुभवाच्या समरसतेचे सातत्य टिकणे, तोच अनुभव पुन्हा येणे, आपण त्याचेच अर्थ बघत आहोत वेगवेगळे. तोच अनुभव पुन्हा येणं, पुढील अनेक क्षणांपर्यंत टिकणं म्हणजेच प्रत्ययाची एकतानता होय. प्रत्ययाची एकतानता म्हणजे कळलं का? प्रत्यय म्हणजे अनुभव आणि एकतानता म्हणजे काय? समरसतेचं सातत्य. म्हणजे तुम्ही एकरूप होऊन जाता, ती स्थिती तुमची पुन्हा पुन्हा तुम्हाला अनुभवायला मिळते. एका क्षणाला जो काही तुम्हाला जो अनुभव येतो, तो तुमचं त्या अनुभवाच्या समरसतेचे सातत्य टिकवणं म्हणजेच काय? तोच अनुभव शांतीचा किंवा काय आनंदाचा तुम्हाला जो आलेला आहे, तो पुन्हा पुन्हा तुम्हाला येतो. तो अनेक क्षणांपर्यंत हाच अनुभव टिकून राहतो, म्हणजेच प्रत्ययाची एकतानता. धारणेचा जो विषय आहे त्यामध्ये प्रत्ययाची एकतानता टिकणं म्हणजे ध्यान होय. आता ध्यानम निर्विषयम मनः म्हणजे काय? तर आपलं मन आहे ते निर्विषय होतं. आता ध्यान, आता कुठेतरी कोपऱ्यामध्ये डोळे मिटून बसणं म्हणजे ध्यान नव्हे. ध्यान म्हणजे एकाच गोष्टीवर, एकाच विषयावर किंवा एकाच भावनेवर आपलं लक्ष किंवा मन केंद्रित करणं आणि तेथेच टिकवून त्या अवस्थेमध्ये राहणं. बरोबर? तेथेच हं. टिकवणं आपण म्हणजे धारणा झाली. पण त्या अवस्थेमध्ये तुम्ही राहायचंय. ती जी समरसता येते ना, त्या अवस्थेत तुम्ही राहता, त्याला ध्यान म्हटलेलं आहे. आपल्याला जी गोष्ट आवडते त्याकडे आपलं मन हे वारंवार धावतं. हा आपल्या मनाचा स्वभाव आहे. आणि हा मनाचा स्वभाव जाणून पतंजली मुनी म्हणतात, यथा अभिमत ध्यानाद्वा. पहिल्या पादामध्ये हे सूत्र आहे, की अभिमत म्हणजे तुम्हाला जे ध्यानासाठी आता मी जर म्हटलं श्रीकृष्ण, पण तुम्हाला श्रीकृष्ण तेवढा काय आवडत नसेल, तुम्हाला जर गणपती आवडत असेल, तर तुमचं गणपतीवर पटकन ध्यान लागेल. भगवान श्रीराम. कुठलंही, आता तुम्हाला श्रीराम आवडतो, तर तुम्ही श्रीरामाचं नाव घेतल्यावरती तुमच्या समोर मूर्ती येईल आणि तुम्ही त्याच्या समोरच होऊन जाल. म्हणजे काय, की गरज नाहीये की हीच वस्तू तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे आणि त्याच्यावरच ध्यान करा. तुम्हाला जेही कुठली आवडतं त्याच्यावरती तुम्ही ध्यान करू शकता. म्हणजे किती सूट दिलेली आहे बघा, व्यक्ती तितक्या प्रकृती. तुम्हाला जी कुठली गोष्ट आवडते त्या त्या प्रतिमेवर, त्या मूर्तीवर, कशावरही तुम्ही त्या पवित्र कुठल्याही गोष्टीवरती किंवा एखाद्याचा गुरुवरती खूप श्रद्धा असेल, तर तो गुरुचं ध्यान सुद्धा किंवा गुरुच्या प्रतिमेचं किंवा मूर्तीचं किंवा आपण मनामध्ये त्याचे विचार आणून आपण त्याच्या विचारांवरती सुद्धा, म्हणजे गुरूंचे जे काही विचार आहे, गुरुवाणी आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्ही ध्यान करू शकता. मूर्ती किंवा असंच पाहिजे असं नाही, विचारांवर पण आपण ध्यान करू शकतो. ध्यानातील अडथळे दूर व्हावेत म्हणून आणि मन एकाग्र व्हावे यासाठी साधकाने तुम्हाला जे आलंबन म्हणजेच ध्यानाचा जो विषय इष्ट वाटतो, म्हणजे जो आवडतो तोच निवडावा आणि ध्यान करावे. म्हणजे काय, की तुम्हाला जो आवडतो तेच तुम्ही निवडायचं आणि त्याच्यावरती ध्यान करायचं. हं? यथा अभिमत ध्यानाद्वा त्याचा अर्थ आहे. धारणाचा विषय सुरुवातीला शब्द रूपात्मक असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे सूत्रांचे काही अर्थ किंवा पुढे तुम्ही याचा अभ्यास कराल त्यावेळेला तुम्हाला हे जास्त चांगल्या रीतीने तुम्हाला समजतील. तुम्ही समाधी 5चा वगैरे अभ्यास कराल त्यावेळेला, की सुरुवातीला आपण धारणा-बिरणा म्हणतो हे शब्दांमध्येच आपण शब्दांचे खेळ करतो ना ऍक्च्युअली विचार केला तर. बरोबर? आणि नंतर मग तुमची साधना ही तुमची हळू शब्दांवरून म्हणजे तुमचं जी ऍक्च्युअल जी तुमची व्हायला लागते. हं? तर त्याचे अनेक म्हणजे सवितर्क समाधीचे वेगवेगळे प्रकार जे सांगितलेले आहेत, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बाह्य ढोबळ विचारांच्या आधाराने साधलेली एकाग्रता किंवा धारणा साधकाला
ध्यानाद्वारे सवितर्क निवितर्क समापत्तीत नेते. म्हणजे पहिली स्टेज काय होते धारणेची, नंतर पुढे ती एकाग्रता साधकाला सवितर्क निर्वितर्क, म्हणजे त्याचा इफेक्ट काय होतो ध्यानाचा नंतर तुमच्या, तर तुम्हाला ह्या एकाग्र अवस्था तुम्हाला प्राप्त होतात. आणि नंतर साधक ज्या वेळेला अंतर्मुख होतो आणि तो मग त्याला म्हणजे आपण आधी म्हटलं की स्थूल विषय निवडले आणि नंतर तो सूक्ष्मावरती सुद्धा ज्या वेळेला आलंबन घेऊन त्याच्यावरती धारणा ध्यान करायला लागतो, त्यावेळेला सविचार, इथे सुविचार झाले, सविचार निर्विचार समापत्तीचा त्याला अनुभव येतो. ह्या वेगवेगळ्या समापत्तीच्या अवस्था आहेत. आणि साधना त्याची तीव्र होत गेल्यास पुढे त्या साधकाला सानंद आणि सास्मित अवस्था प्राप्त होऊ शकते. म्हणजे थोडक्यामध्ये काय की एकाग्रतेच्या समापत्तीच्या वेगवेगळ्या अवस्था तुम्हाला पुढे पुढे तुम्ही पार करत जाता. परंतु धारणेचा विषय हा शुभ असायला हवा. धारणा ध्यान समाधीसाठी एकच विषय असल्यास अंतरंग साधना सुलभ होते. म्हणजे आज तुम्ही याच्यावर केली, उद्या त्याच्यावर केली, म्हणजे तुम्ही कराल, पण गंमत अशी असते की आता जर तुमचं श्रीरामावरती तुमची श्रद्धा आहे, तर तुम्ही बसल्या बसल्या त्याच्यावरती मन एकाग्र करा. आणि जर तुमच्या श्रीरामावरती कुठली मूर्ती हेही डोक्यात असेल की तुमच्या समजा देवळातली असेल किंवा तुमच्या देवाऱ्यातली एखादी मूर्ती असेल, तर ती आता नुसतं श्रीराम म्हटल्याबरोबर ती पटकन तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि पटकन तुम्ही, म्हणजे तो जो वेळ आहे ना लागणारा एकाग्र होण्यासाठी, तो तुमचा कमी होत जातो. तुमची ध्यानात राहण्याची जी वेळ कालावधी आहे ना, तर तो पण तुमचा वाढायला लागतो आणि तुमची अंतरंग साधना आहे ना सुलभ व्हायला लागते. म्हणजे म्हणून शक्यतो असं म्हटलं, एकच जागा निवडा, एकाच ठिकाणी बसा, एकाच वेळेला बसा, एकच विषय तुम्ही निवडा. म्हणून त्यांनी म्हटलं विषय सुद्धा तुम्ही, जो आलंबनाचा विषय आहे तो सुद्धा जर तुम्ही एकच निवडला तर तुमची अंतरंग साधना सुलभ होते. यासाठीच इष्ट देवता वा इष्ट गुरु यांची प्रतिमा किंवा देवतेमागचे तत्व वा गुरु तत्व हा सूक्ष्म विषय. म्हणजे आपण देवता म्हणली तर स्थूल झाला आणि त्या देवतेमागचं तत्व एखादं असेल तर ते म्हणजे, किंवा इष्ट गुरुनी सांगितलेली काही त्यांची वचन असतील तर तो हा सूक्ष्म विषय ध्यानासाठी निवडावा आणि त्यातून समाधी साधते देवता तत्व आणि गुरुतत्वाशी एकरूप होणे शक्य होते. म्हणजे हळूहळू तुम्ही, थोडक्यात काय, तुमच्या स्थूलाकडून सूक्ष्माकडे आपण जी अंतरंग आणि बाह्यरंग साधना म्हणतो ना, तर ती आपण बहिरंग साधना, तर बहिरंगाकडून अंतरंगाकडे हा जो काही प्रवास आहे हा कसा आहे, स्थूलाकडून सूक्ष्माकडे होत जाणारा प्रवास आहे, बरोबर. आपण हे शब्दांनी आपण हे जाणलेलं असतं आधी, आणि आपण ज्या वेळेला अंतरंग साधनेमध्ये ऍक्च्युअल धारणा ध्यान करायला लागतो आणि मग हळूहळू त्या ध्यानामध्ये तुमची प्रगती व्हायला लागते, तर त्यावेळेला तुमच्या लक्षात येतं की तुम्ही सूक्ष्मावरती सुद्धा तुम्ही ध्यान करणं तुम्हाला शक्य होतं. अंतरंग प्रवासातील अनुभूतीतील अवस्थांची सुरुवात ही धारणेपासून होते. म्हणजे आपण बघितलं अंतरंगाची सुरुवात कशापासून होते, धारणेपासून होते. बहिरंग साधनेमधला प्रत्याहार आहे तो अंतरंग साधना आणि बहिरंग साधनेला जोडणारा पूल आहे. का बरं तो पूल आहे, सांगा बरं. कारण तो बहिरंग आणि अंतरंग मध्ये येत नाही. त्या तुम्ही येत नाही, ऐका अंतरंगामध्ये ऐका ऐका ऐका, येत नाही असं तुम्ही नाही म्हणू शकत. बऱ्याच पुस्तकांमध्ये तो बहिरंग साधनेमध्ये इन्क्लूड आहे, म्हणजे बहिरंग साधनेमध्ये इन्क्लूड आहे, आणि काहीच पुस्तकांमध्ये त्यांनी अंतरंग साधनेत म्हटलं आहे, कारण तुमची अंतरंग साधनेकडे प्रवास तिथून सुरू होतो म्हणून. पण तो बहिरंग साधनेचा भाग आहे, पण तो त्या दोघांना जोडणारा पूल आहे असं म्हटलेलं आहे. बरोबर. कारण आपले जे षड्रिपू आहेत, काम क्रोध लोभ मोह, ह्या रिपूंचा त्याग करून किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपलं मन अंतरंगाकडे म्हणजे धारणेकडं किंवा सूक्ष्माकडं नेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे प्रत्याहार. तुम्ही काय सांगाल प्रशांतजी? त्याच्यावरती काय सांगा, बाहेरील विषय वस्तूपासून मनाला अंतर स्थापित करणे म्हणजे प्रत्याहार.
बघा, म्हणजे जे प्रति ध्यान आहार. ध्यान हं. ध्यान करताना समजा आपल्याला धारणा करायची किंवा ध्यान करायचं, तर त्यावेळेस जर आपल्या मनामध्ये आपल्या डोळ्याच्या समोर बाहेरील विषय वस्तू जर फिरत असतील, मनामध्ये ते जर विचार असतील, त्याच्यापासून आपल्याला मनाला परावृत्त करून त्याला आतमध्ये स्थापित करणं आहे. म्हणजे तुमची धारणा, ध्यान आणि समाधी ही सहज होऊन जाते. बरोबर. प्रत्याहार याचा अर्थ काय आहे? प्रत्येक इंद्रियांचे विषय आहेत. बरोबर. डोळ्यांनी आपण बघतो, कानांनी ऐकतो, त्वचेचा स्पर्श किंवा आपल्या जिभेचा रसना वगैरे. तर हे इंद्रियांचे विषय आहे. तो त्यांचा आहार आहे. आहार म्हणजे आत घेणं. बरोबर. प्रति आहार म्हणजे काय? की त्यांचं जे आत घेणं, इंद्रियांची विषयांच्या प्रती असलेली वृत्ती आहे ना त्यांची, ते आत घेण्याची, तर ती आपण रोखतो. त्या इंद्रियांना आपण आत वळवतो. त्यांची जी आहार आहे, तर त्यांच्या विरुद्ध आहार ते करतात प्रत्याहारामध्ये. आपण डोळे बंद करतो. डोळ्यांचं कार्य काय आहे? बघणं. हा त्याचा आहार झाला. ते सतत बाह्यमुखी असतात आपली इंद्रिय. आपली इंद्रिय सतत बाहेरचं बघत असतात. तर त्यांना आपल्याला आत वळवायचं आहे. तर त्यांच्या विषयांपासून आपण त्यांना वेगळं करतो की नाही? त्यांचे विषय म्हणजे काय? डोळ्यांचं बघणं हा विषय झाला ना. कानांनी ऐकणं हा त्याचा विषय झाला, इंद्रियांचा विषय झाला. तर त्यांच्यापासून तोडून त्यांना आपण आत वळवतो. आणि म्हणून त्याला प्रत्याहार म्हणजे कासवाची उपमा प्रत्याहारामध्ये तुम्ही लिहू शकता, की कासव जसं आपलं अंग आत ओढून घेतो, त्याला धोका दिसला की तसं आपण अंतरंग म्हणजे प्रत्याहारामध्ये इंद्रिय आहेत, त्यांची विषय सोडून ते आत वळतात. बरोबर? आणि म्हणून इंद्रिय आत वळली. आता तुमची अंतरंग साधना केव्हा सुरू होते? तुमचं चित्त विषयांपासून दूर जाऊन ते आत बघायला पाहिजे, तर अंतरंग साधना सुरू होईल ना. म्हणून त्या प्रत्याहाराला म्हटलेलं आहे, की तो पूल आहे बहिरंग साधना आणि अंतरंग साधनेला जोडणारा. तो आतमध्ये जर वळलं, मन तुमचं डोळे बंद करतो आपण, त्यावेळेला म्हणजे आपण एखाद्या प्रतिमेकडे बघतो आहोत, बघताना हजार विचार येतात आपल्या मनामध्ये आणि मग त्याच्यानंतर आपण केव्हा तरी एकदा डोळे बंद करतो, त्यावेळेला आपल्या डोळ्याच्या समोर ती प्रतिमा उभी राहते. कदाचित ती उभी राहील. सुरुवातीचा काळ आपला असा असतो, की ती उभी राहील किंवा दिसणारही नाही. काळा चौकोन दिसेल किंवा वेगवेगळ्या लाईनी दिसतील, अंधार दिसेल, काहीही दिसेल. पण तुम्ही तुमच्या मनामध्ये त्या प्रतिमेचाच विचार करायचा आहे, की काही दिवसांनी बरोबर आता ओम म्हटल्यावरती आम्ही 10 वर्षापासून आमच्या संस्थेमध्ये जो ओम बघितलेला आहे ना, आता ओम म्हटल्यावर डोळे बंद केल्यावर आमच्या डोळ्यासमोर तोच येतो. कारण आम्ही कायम त्याच्यावरतीच साधना केलेली आहे. त्यामुळे आम्ही ओम इतर कुठलेही बघितले तरी तो ओम पटकन डोळ्यासमोर येतो आणि आम्ही त्याच्यावर साधना करू शकतो डोळे बंद केल्यावरती. तसं तुम्हाला तुमची जी इंद्रिय आहेत ती आत तुमची वळली जातात आणि मग पुढे तुमचा धारणेचा प्रवास सोपा होतो. बरोबर? म्हणून प्रत्याहाराला पूल म्हटलेलं आहे. अंतरंग योग, अंतरंग आणि बहिरंगाला जोडणारा. हं. अंतरंग प्रवासातील अनुभूतीतील सुरुवात ही धारणेपासून होते. ध्येय, ध्याता, ध्यान ही त्रिपुटी धारणेत असते. आता त्रिपुटी म्हणजे 3 गोष्टी त्याच्यामध्ये असतात. ध्येय, ध्यान म्हणजे ही प्रक्रिया झाली. बरोबर? ध्यानाची ही काय झाली? क्रिया झाली. ध्येय म्हणजे काय? की तुम्ही जो विषय ध्येय विषय जो बघता आहात ते ध्येय झालं. बरोबर? आणि ध्याता म्हणजे काय? की जो माणूस ध्यान करतोय त्याला ध्याता म्हणलेलं आहे. म्हणजे या 3 गोष्टींची आवश्यकता असते. बरोबर? धारणेमध्ये या 3 गोष्टी असतात, की धारणेची प्रक्रिया असते एक, नंतर बघणारा असतो आणि तो ध्येय विषय असतो. साधनेची ही तिन्ही अंगे सुरुवातीला स्वतंत्रपणे अनुभवायला येतात. सुरुवातीला तो एक कारण आपण सुरुवात केलेली असते अजून. त्यामुळे ही तिन्ही अंग तुम्हाला वेगळी म्हणजे की मी ती प्रतिमा बघतेय, मग मी ध्यान करते आहे आणि हा मी करते आहे, मी ध्याता आहे. हे सगळं असे तुम्हाला 3 वेगळं-वेगळं तुम्हाला आधी तुमच्या अनुभवाला येतं. पण पुढे जाऊन काय होतं, धारणेतून ध्यान विषयाच्या गाभ्याच्या निखळ स्वरूपावर चित्त केंद्रित होते. म्हणजे धारणा तुम्ही रोज करता आहात, रोज करता आहात. तुमची साधना तुमची हळू वाढत जाते. महिने, 6 महिने, वर्ष. मग हळू काय होतं, की खरोखर तुम्ही ज्या गोष्टीकडे, ज्या म्हणजे प्रतिमेकडे तुम्ही बघता आहात, तर त्याचं मूळ स्वरूपावरती तुमचं चित्त आपोआप केंद्रित व्हायला लागतं. आपोआप तुमचं व्हायला लागतं.
आणि त्यातून ध्यानावस्था प्राप्त होते. धारणेच्या विशिष्ट भाव अवस्थेचे सातत्य टिकवणं म्हणजे ध्यान आणि ध्यानाच्या अवस्थेचे सातत्य टिकवणं म्हणजे समाधी. लक्षात घ्या, धारणेच्या विशिष्ट अवस्थेचे भाव अवस्थेचे सातत्य टिकवणं म्हणजे ध्यान आणि ध्यानाची अवस्था तुमची ती सतत राहिली तर पुढे काय तुम्हाला साधलं जातं? समाधी. पुढे मध्ये भरपूर अवस्था असतात समाधीच्या, त्या पार करत करत तुम्हाला समाधीची अवस्था प्राप्त हे होते. हे वाक्य रिपीट करता का? धारणेच्या विशिष्ट भावावस्थेचे सातत्य टिकवणे म्हणजे ध्यान आणि ध्यानाच्या अवस्थेचे सातत्य टिकवणे म्हणजे समाधी. तुम्ही जे PDF देसाल त्याच्यामध्ये असेल ना? असेल असेल. ध्यानामध्ये द्रष्टा नाहीसा व्हायला लागलेला असतो. आता ध्यान प्रक्रियेमध्ये काय होतं की हळूहळू द्रष्टा म्हणजे काय? आता जसं आपण ध्येय ध्याता ध्यान ही त्रिपुटी असं म्हटलेलं आहे, त्रिपुटी हा शब्द वापरलेला असतो. तसं दर्शन, दृश्य आणि द्रष्टा. द्रष्टा म्हणजे कोण? तर जो बघणारा असतो तो द्रष्टा, बरोबर. दर्शन म्हणजे काय? आता दर्शन ही क्रिया झाली, बघण्याची क्रिया झाली. आणि दृश्य म्हणजे काय? ज्याला बघितलं जातं ते दृश्य, बरोबर. एवढं लक्षात येत आहे? ही त्रिपुटी लक्षात येते? हा, मॅडम. दर्शन ही क्रिया झाली ना, बघण्याची क्रिया झाली. आणि दृश्य आपण हे दृश्य छान आहे म्हणजे ज्याला बघतो ते दृश्य झालं, बरोबर. तर ध्यानाच्या क्रियेमध्ये आपण उरलेलं एकच लाईन आहे, आपण बाकीचं आता उद्या करणार आहोत. तर ध्यानामध्ये द्रष्टा नाहीसा व्हायला लागलेला असतो, पण दर्शन आणि दृश्य शिल्लक असते. ध्यानाच्या उन्नत अवस्थेमध्ये दर्शन गळून पडते आणि केवळ दृश्य बाकी राहते. आता कसं ते आपण उद्या बघूया, कारण 6 वाजले, आता MA चा वर्ग आहे. ठीक आहे. आता पुढे आपण पतंजलींनी ओंकार ध्यान सांगितलेलं आहे, ते आपण आता त्याचा अभ्यास आपण उद्या करूया.